नमस्कार. वसंत पंचमीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज वसंत पंचमी आहे आणि आजच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून सरस्वती माता आपल्या कंठामध्ये, आपल्या जिभेवरती विराजमान होणार. म्हणतात ना, तुमची वाणी जर खूप चांगली असेल, तुम्हाला विद्येचं खूप जास्त नॉलेज असेल, तर या जगामध्ये तुम्ही कधीही उपाशी राहत नाही. आपण म्हणतो ना, की मला काम मिळत नाही, माझ्याकडे पैसा टिकत नाही. जर तुम्हाला लक्ष्मी माता पाहिजे, तर सर्वात आधी तुम्हाला सरस्वती मातेला प्रसन्न करावं लागतं. म्हणतात ना, विद्येची देवता आहे. हिच्या विना जग कसं आहे ना, खाली बसलेलं आहे. जर तुम्हाला बुद्धी नाही, तुम्हाला नॉलेज नाही, तर काय कामाचं ना, तुमच्या डिग्री पण काय कामाच्या. मग तुम्ही मोठ्या पदावरती गेले, पण तुम्हाला बोलता येत नाहीये, तर काहीच फायदा नाही. मग आज आपण काय करायला पाहिजे? आपले मुलं शिक्षण करत आहे, आपण स्वतः जॉब करत आहे, आपले बिझनेस आहे, आपल्यामध्ये बोलण्याची कला येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आज सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक मध है ना, सहेज मधाची एक बॉटल विकत घ्यायची आहे. ती तिथे न्यायची आहे आणि तिथे जे पुजारी असतात त्यांना द्या तुम्ही. ते तुम्हाला सिद्ध करून परत देतील. ठीक आहे. येलो कलरचं किंवा पांढऱ्या कलरचं गुलाबाचं फूल सरस्वती मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तिथे 5 मिनिटं बसून तुम्ही तुमची जी पण विश असेल ती सरस्वती मातेला मागू शकता. पण वाणीमधून, विद्यामधनं. तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता. एक छान बुक विकत घ्या आणि एक लाल पेन घ्या. तो पण तिथे तुम्ही अर्पण करा. या ते तुम्हाला मंत्र वगैरे लिहून, यंत्र काढून तुम्हाला परत करतात. तुम्ही ते पण तुमच्या घरी आणल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये ठेवा. बघा, आपण जेव्हा सरस्वती मातेचे मंत्र जप करतो आणि सरस्वती मातेला आवाहन देतो, तर असं म्हणतात की साक्षात ती आपल्या कंठामध्ये आणि आपल्या वाणीवरती विराजमान होत असतं. म्हणून म्हणतात ना, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूल्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही हा रोज मंत्र म्हणत आहे, आपल्या हातावरती ब्रह्म भगवान आहे, लक्ष्मी माता आहे, सरस्वती माता विराजमान आहे, तर असं म्हणतात की तिन्ही जगाकडनं म्हणजे तिन्ही देवतांकडनं तुम्हाला आशीर्वाद मिळतो.